विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. मी प्राध्यापक गोविंद जाधव. मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्था या विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच अशा बेसिक कन्सेप्ट आहेत. ठीक आहे, तर त्या बेसिक संकल्पना आपण या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आता कव्हर करणार आहोत. आजच्या लेक्चरला आपण अशीच एक बेसिक संकल्पना आज घेऊन आलोय. तुम्हाला बोर्ड दिसत असेल, पतनिर्मिती, ज्याला क्रेडिट क्रिएशन हा शब्द आहे. पैसा नावाचा आपला टॉपिक किंवा बँकिंग यामधला असणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पतनिर्मिती हा टॉपिक असेल. तर आजच्या लेक्चरला आपण पतनिर्मितीविषयी माहिती पाहणार आहोत. बरेच टॉपिक येताना बघा काय होतं, जसं उदाहरणार्थ समजा राष्ट्रीय उत्पन्न आहे किंवा पैसा नावाचा टॉपिक असेल किंवा बँकिंग आहे किंवा कर रचना किंवा त्याच्यामध्ये आणखी परकीय व्यापार, ह्या प्रत्येक टॉपिकमध्ये छोट्या संकल्पना आहेत आणि त्या संकल्पना एकदा क्लिअर झाल्या की तो टॉपिक समजून घ्यायला सोपा जातो. त्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न आहे की आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना या लहान कन्सेप्ट अतिशय कमी वेळेमध्ये त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. यासाठी हा छोटासा प्रयत्न. बघा मित्रांनो, पतनिर्मिती. ठीक आहे, आता पतनिर्मिती म्हणजे काय, तर मित्रांनो लक्षात घ्या की व्यापारी बँकांचं हे महत्त्वाचं कार्य आहे. कुठलीही व्यापारी बँक पतनिर्मितीसाठी कार्य करत असते. त्या व्यापारी बँकाचं उत्पन्न म्हणजे व्यापारी बँकेची पतनिर्मिती आहे. ठीक आहे, आपल्याला ही माहिती असेल. चलन निर्मिती. ठीक आहे, चलन निर्मिती. तर चलन निर्मिती म्हणजे काय, तर बाजारामध्ये नवीन पैसा छापून देणं म्हणजे काय आहे, चलन निर्मिती आहे. ठीक आहे, तर चलन निर्मिती कोण करतं, तर भारतात चलन निर्मिती करण्याचा अधिकार हा आरबीआयचा आहे. ठीक आहे, भारतात चलन निर्मिती आरबीआय करते. म्हणजे आरबीआय कडून आलेला पैसा जो असतो तो पैसा आरबीआय कुठे पाठवते, तर बाजारामध्ये पाठवते. ठीक आहे, बाजार. तर बाजारामध्ये पैसा येतो म्हणजे कुणाकडे येतो, तर बाजारामध्ये बऱ्याच व्यापारी बँक आहेत. समजा एसबीआय नावाची बँक आहे किंवा आयसीआयसीआय नावाची बँक आहे. ठीक आहे, किंवा आणखी अशा भरपूर, समजा आयडीबीआय नावाची बँक आहे, आयडीबीआय. तर अशा बऱ्याच बँका आहेत. आरबीआयचा पैसा या व्यापारी बँकांकडे येतो. बरोबर. आता व्यापारी बँका त्यांना जो काही पैसा मिळालाय त्या पैशातून ते अधिक ठेवी निर्माण करतात. बरोबर. व्यापारी बँकांच्या अधिकच्या ठेवी म्हणजेच व्यापारी बँकेची काय आहे, पतनिर्मिती होय. ठीक आहे, तर पतनिर्मिती ही संकल्पना अधिक जास्त स्पष्ट करण्यासाठी आपण एक उदाहरण बघू. बघा, पतनिर्मिती. एक उदाहरण बघा, पतनिर्मितीचा अर्थ काय होतो. खरं तर पतनिर्मिती समजून घेण्याआधी तुला ठेवी म्हणजे काय हे कळायला पाहिजे. ठेवी. बघा, व्यापारी बँकांचे दोन महत्त्वाचे कार्य असतात. एक तर व्यापारी बँका या ठेवी स्वीकारतात आणि कर्जाचा पुरवठा करतात. ठीक आहे, तर पतनिर्मिती हे कुणाचं कार्य आहे, पतनिर्मिती हे कार्य कुणाचं आहे, तर व्यापारी बँकांचं कार्य आहे. व्यापारी बँका, कमर्शियल बँक ज्या आहेत त्या कमर्शियल बँकांचं कार्य म्हणजे काय असेल, पतनिर्मिती. आता व्यापारी बँका पतनिर्मिती कशी करतात हे समजून घ्यायचं आजच्या या व्हिडिओमध्ये. बघा, अगोदर ठेवी समजून घ्या, कारण ठेवी हे व्यापारी बँकेचं एक कार्य. व्यापारी बँका ठेवी स्वीकारतात आणि कर्जाचा पुरवठा करतात. ठीक आहे, तर ठेवी, ज्याला डिपॉझिट हा शब्द आहे, डिपॉझिट. ठीक आहे, तर ठेवींचे प्रकार आहेत. किती प्रकार आहेत, तर ठेवींचे साधारणतः दोन मुख्य प्रकार आहेत. एक आहे मागणी ठेवी. मागणी ठेवी, ज्याला आपण डिमांड डिपॉझिट म्हणतो. डिमांड डिपॉझिट, मागणी ठेवी. राईट. दुसऱ्या आहेत मुदती ठेवी. मुदती ठेवी, ज्याला आपण टर्म डिपॉझिट म्हणतो. ठीक आहे, टर्म डिपॉझिट, मागणी ठेवी आणि मुदती ठेवी. ठीक आहे, जेव्हा कुठलाही व्यक्ती आपल्याकडे असलेले पैसे, कोणताही व्यक्ती स्वतःकडे सगळे पैसे रोख स्वरूपात सांभाळत नाही. ठीक आहे, समजा माझ्याकडे आता जर 50,000 रुपये असतील तर मी ते कॅश मध्ये घेऊन फिरणार नाही, कारण मी रस्त्याने घेऊन फिरायचं, कोणतरी पॉकेट मारायचं, पैसे जायचे. तर मी काय करणार, माझ्याकडले पैसे बँकेत जमा करणार. बरोबर. आता बघा, ते 50,000 रुपये मला महिन्याभरासाठी वापरायचे आहे. बरोबर. तर 50,000 मला महिन्याभर वापरायचे असतील तर मी काय करणार आहे, ते पैसे मुदती ठेवीमध्ये ठेवणार नाही. कुठे ठेवेल, मागणी ठेवी. कारण मी मागणी केल्या बँक मला ते पैसे लगेच देणार आहे. बरोबर. आता मुदत मागणी ठेवीमध्ये, मागणी ठेवीचा अर्थ काय होतो, ग्राहकानं मागणी केल्यानंतर असे पैसे बँकेला लगेच ग्राहकाला द्यायचे असतात. ठीक आहे, त्या ठेवीला काय म्हणतात, मागणी ठेवी. बरोबर. समजा एखादा ग्राहक आहे, या ग्राहकाला पैसे जमा करायचे. समजा त्याच्याकडे जे काही पैसे असतील त्याला जमा करायचे. समजा 1,000 रुपये आहेत, तरी बँकेत जमा केले. तर जमा करताना एकतर काय करेल तो, चालू खाते, चालू खाते किंवा बचत खाते, बचत खाते. त्याला खाते म्हणू आपण, किंवा या चालू ठेवी असतील, चालू ठेवी ज्या चालू खात्यात जमा करतात, आणि बचत ठेवी ज्या बचत खात्यामध्ये जमा करतात. राईट. आता चालू ठेवीचा वापर कोण करतं, तर चालू ठेवीचा वापर आपल्यासारखे सामान्य ग्राहक करत नाहीत. कोण करतात मग, जे उद्योजक आहेत,
व्यापारी लोक आहेत, उद्योजक, व्यापारी वगैरे, तर यांच्याकडून चालू ठेवी, करंट अकाउंट किंवा करंट डिपॉझिट केलं जाईल. चालू खात्यात व्यापारी किंवा उद्योजक पैसे जमा करतात. ठीक आहे. त्यानंतर बचत ठेवीचा वापर कोण करतं, तर ग्राहक बचत ठेवी जमा करतात. ठीक आहे. चालू आणि बचत ठेवी या अशा प्रकारे ठेवींना यांना रोख ठेवी म्हणतात. रोख ठेवी म्हणजे अशा ठेवी ग्राहकांनी मागणी केल्यानंतर बँकांना परत लगेच ग्राहकाला रोख स्वरूपात द्यायच्या असतात. ठीक आहे. या ठेवी बँक वापरू शकत नाहीत. ठीक आहे. या ठेवी बँकांना उत्पन्न प्राप्त करून देऊ शकत नाहीत. फक्त बँकेमध्ये या ठेवी जमा केल्या जातात. ठीक आहे. बँकेला यातनं काही उत्पन्न मिळणार नाही. अशा प्रकारे ठेवी ज्या रोख ठेवी असतात किंवा काय म्हणतात, मागणी ठेवी. मागणी ठेवीमध्ये दोन आहेत, एक आहे चालू ठेव, दुसरी आहे बचत ठेव. ठीक आहे. चालू ठेव आणि बचती ठेवी यावर बचती ठेवीवर बँका काही प्रमाणात अत्यल्प व्याज देत असतात. दुसऱ्या आहेत बघा मागणी ठेवी, मुदती ठेवी. तर मुदती ठेवी ह्याला नाव काय, त्याला टर्म डिपॉझिट म्हणतात. टर्म डिपॉझिट किंवा त्याला अदर लॅबिलिटीज हा पण शब्द आहे बघा, अदर लॅबिलिटीज. ठीक आहे. अदर लॅबिलिटीज. आणि इथं काय, डिमांड डिपॉझिट ह्याला एक नाव आहे, त्याला नेट डिमांडेड असे म्हणतात. नेट डिमांडेड, नेट डिमांडेड. ओके. मग लक्षात घ्या, मागणी ठेवीला नेट डिमांडेड म्हणायचं आणि मुदत ठेवी म्हणजे अदर लॅबिलिटीज आहे. ठीक आहे. त्यालाच काय म्हणून आपण टर्म डिपॉझिट. म्हणजे विशिष्ट मुदतीपर्यंत एखादा ग्राहक बँकेत पैसे जमा करतो. मग त्या मुदत ठेवीमध्ये दोन प्रकार आहेत, त्यापैकी एक आहे एफडी. एफडी म्हणजे काय, तर मुदत बंद ठेवी आहे. म्हणजे एखादा ग्राहक विशिष्ट कालखंडापर्यंत, समजा एखाद्या ग्राहकाने 5 वर्षापर्यंत बँकेत पैसे जमा केलेत, म्हणजे हा ग्राहक 5 वर्ष तो पैसे काढणार नाही. अशा प्रकारच्या ठेवीला काय म्हणतो आपण, एफडी, फिक्स डिपॉझिट. एक विशिष्ट रक्कम, समजा याच्याकडे 5 लाख रुपये आहेत, 5 लाख. ठीक आहे. आता 5 लाख रुपये हा समजा एखाद्या बँकेत जमा करतोय. समजा की 5 लाख रुपये त्यांनी एखाद्या बँकेत, समजा की एसबीआय नावाची बँक आहे, एसबीआय, हा एसबीआय बँकेमध्ये त्यांनी 5 लाख रुपये जमा केले. राईट. आता हा व्यक्ती 5 लाख रुपये 5 वर्ष काढणार नाही. बरोबर. एक ग्राहकानं 5 लाख रुपये 5 वर्ष एसबीआय बँकेत ठेवलेत. आता एसबीआय साठी कोणत्या ठेवी आहेत, त्या मुदत बंद ठेवी आहेत. 5 वर्षापर्यंत ठेवी एसबीआय कडे असणार आहेत. मग त्या ठेवीवर एसबीआय व्याज देईल. बरोबर. एफडी ही रक्कम एकदाच भरायची असते, विशिष्ट कालावधीसाठी भरायची असते. अशा रकमेला आपण एफडी, फिक्स डिपॉझिट म्हणतो. दुसरी एक ठेव आहे बघा, ज्याला आरडी म्हणतात. आरडी. तर आरडी काय, आरडी म्हणजे रिक्युरिंग डिपॉझिट आहे. रिक्युरिंग डिपॉझिट म्हणजे काय, काही ग्राहक असे असतात ज्यांना एकदाच उत्पन्न मिळत नाही, टप्प्याटप्प्याने उत्पन्न मिळतं. कारण फार जास्त मोठी बचत त्यांच्याकडे नसेल समजा, मग त्यांना टप्प्याटप्प्याने बचत करायची आहे. तर अशा ग्राहक बँकेसोबत करार करतात. ठीक आहे. समजा एखाद्या ग्राहकाने एखाद्या बँकेसोबत करार केला, समजा ए नावाचा ग्राहक यांनी बँकेसोबत करार केलाय की तो 5 वर्ष, पुढचे 5 वर्ष एखाद्या बँकेत, समजा कुठली पण, समजा एसबीआय बँकेमध्ये दर महिन्याला तो 1000 रुपये जमा करतोय. 1000 रुपये असे तो कधी पण जमा करणार आहे, 5 वर्षापर्यंत. ठीक आहे. म्हणजे 1000 गुणिले 12 म्हणजे किती, 12,000 रुपये वर्षाला. ठीक आहे. 12 पंचे 60, 60,000. ठीक आहे. तो 60,000 रुपये 5 वर्षापर्यंत बँकेत जमा करेल. टप्प्याटप्प्याने जे पैसे जमा होतात विशिष्ट कालखंडापर्यंत, त्याला काय म्हणतात, आरडी, रिक्युरिंग डिपॉझिट. त्याला आपण आवर्ती ठेवी म्हणतो. राईट. ते ठेवींचे प्रकार बघा, समजून घ्या. मागणी ठेवी ही रक्कम रोख स्वरूपामध्ये असते. ग्राहकाने मागितल्याबरोबर लगेच ती ग्राहकाला द्यायची असते. ठीक आहे. या दोन ठेवी येतात, एक चालू ठेवी, दुसऱ्या बचत ठेवी. बचत ठेवीचा वापर ग्राहक करतात, आपल्यासाठी ग्राहक वापर करतात. आणि चालू ठेवी व्यापारी, बिझनेसमॅन किंवा मग जे उद्योजक आहेत, ही जी लोक आहेत, ही चालू ठेवीचा वापर करतात, करंट अकाउंट. ठीक आहे. पण बचत मुदती ठेवी काय असतात, तर विशिष्ट कालखंडापर्यंत पैसा जमा होतो. त्यामध्ये एफडी आणि आरडी हे दोन प्रकार ठेवी आहेत. यातलं बघा, एकूण मागणी ठेवी प्लस मुदती ठेवी म्हणजे काय आहेत, एकूण ठेवी आहे. मागणी ठेवी आणि मुदती ठेवी म्हणजे एकत्र लिहिताना बघा कसे लिहितात, एकूण ठेवी, NDTL, त्याला एकूण ठेवी म्हणतात, NDTL. तर NDTL काय आहे, ND म्हणजे नेट डिमांडेड, म्हणजेच मागणी ठेवी, लगेच ती रक्कम रोख स्वरूपात द्यायची असते. आणि TL म्हणजे काय, तर टाइम लॅबिलिटीज, म्हणजे विशिष्ट काळापर्यंत बँकेकडे जमा असणारा पैसा, त्याला काय म्हणतो आपण, मुदती ठेवी. मागणी ठेवी प्लस मुदती ठेवी यांचा समावेश त्यामध्ये होईल. ठीक आहे. चला आपण पुढे बघून घेऊया. नेक्स्ट स्लाइड कडे जातो. नेक्स्ट स्लाइड जाऊ. बघा आता बँका पतनिर्मिती कशी करतात. ठीक आहे. बँकांची पतनिर्मिती समजून घ्या.
बँकांची पतनिर्मिती, सॉरी, बँकांची पतनिर्मिती. आता बघा बँकांची पतनिर्मिती, एखादा ग्राहक, समजा हा एक ग्राहक आहे, ठीक आहे, हा ग्राहक एखाद्या बँकेत, समजा ICICI नावाची बँक आहे, ICICI बँकेमध्ये हा ग्राहक समजा की तो 1000 रुपये जमा करतो, 1000 रुपये जमा करतो, राईट. मग आता बघा बँकेमध्ये पैसे जमा केलं की तिला व्याज मिळेल, बरोबर. आणि बँकेने समजा आता ठेवी जमा करतोय, 1000 रुपये काय आहेत, ठेवी आहेत, तर ठेवीवर बँकेकडून तिला व्याज मिळेल. आणि हेच ह्या ज्या ठेवी आहेत बँकेने कर्ज म्हणून दिलं तर बँकेला त्यावर काय मिळेल, उत्पन्न मिळेल, बरोबर. बघा तर बँकेकडे किती जमा होती मग, 1000 रुपये. तर बँका काय करतात, स्वतःकडले पैसे बँका स्वतः सांभाळत नाहीत. जर बँका पैसे कर्ज देत नसतील किंवा पतनिर्मिती करत नसतील तर बँकांना पैसे जमा करायचे गोदाम म्हणतात. बँका या पैसे जमा करायचे गोदाम नाहीत. बँका काय करतात, उत्पन्न प्राप्त करतात. ते बँकाचे उत्पन्न मिळवतात, त्या उत्पन्नाच काय म्हणतात, पतनिर्मिती. ठीक आहे. बघा आता या एक ग्राहकानं 1000 रुपये बँकेत जमा केले. बँक काय करेल, हेच पैसे कोणाला तरी कर्ज म्हणून देईल. ठीक आहे, कर्ज म्हणून देईल. तर बँका कर्ज देताना या ग्राहकाने जेवढे पैसे जमा केलेत तेवढे सगळेच पैसे कर्ज देत नाहीत, त्यापेक्षा थोडेसे कमी पैसे कर्ज म्हणून देतात. समजा 900 रुपये बँकेने कर्ज म्हणून दिलेले आहेत, 900. ठीक आहे, बँकेकडे किती असतील मग, 100 रुपये बँकेकडे असतील. ठीक आहे, समजा हा दुसरा बी नावाचा ग्राहक आहे. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, बँका पैसे कर्ज देताना डायरेक्ट रोख स्वरूपात कर्ज देत नाहीत. बँका पैसे कसे देतील, बँका पैसे देताना या व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे जमा करतात. ठीक आहे, व्यक्तीचं चालू खाता असेल किंवा जे कुठलं खातं असेल ते त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे जमा करून त्याला कर्ज दिलं जाईल. म्हणजे काय बघा, या व्यक्तीनं 1000 रुपये बँकेत जमा केले, बरोबर. बँकेने त्यातले काय केले, 900 रुपये या ग्राहकाला कर्ज म्हणून दिले, 900 रुपये. म्हणजे बँकेने ठेवी किती झाल्या, पहिलेचे 1000 बरोबर, प्लस या ग्राहकाला दिले किती, 900 रुपये कर्ज. हे कर्ज जरी दिलं असलं तर ते रोख दिले का, नाही. बँकेने काय केलं, त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा केलं. म्हणजे एकतर खातं चालू असेल किंवा बचत खातं असेल. ठीक आहे, म्हणजे बँकेने ठेवी आहेत, एकूण ठेवी किती झाल्या, 900 रुपये. ओके, मला समजा बँकेकडे 900 रुपये त्याची जमा आहेत, 900 रुपये. हा, आता बँका काय करतात, दुसऱ्या नवीन ग्राहकाला, समजा नवीन ग्राहकाला हेच बँक काय करेल, पुन्हा त्यातले 900 पैकी 800 रुपये कर्ज देईल, 800 रुपये. का तर हा व्यक्ती तर 900 रुपये काढून घेणार असेल. आता 900 रुपये काढून घेतले तुम्हाला मिळेल सर इकडे 800 रुपये कर्ज द्यायचे, बरोबर. तर बँकेकडे ठेवणारे पैसे ठेवणारे असा एकच ग्राहक आहे का, असं ते ग्राहक आहेत जे बँकेकडे पैसे जमा करतात. बँक काय करेल, या 900 पैकी 900 कर्ज देणार नाही, किती देईल, 800 रुपये. ते 800 कर्ज देईल, त्याच्या खात्यामध्ये जमा करेल 800 रुपये, बरोबर. बँकेकडे किती असणार, 100 रुपये. मग हा या व्यक्तीचे 800 रुपये बँकेकडे आहेत, त्या 800 पैकी बँक, समजा हा C नंबरचा ग्राहक, ठीक आहे, बँक पुन्हा काय करेल, D नंबरच्या ग्राहकाला अजून पैसे देईल, 800 पैकी समजा 700 रुपये देईल. ओके, मग आता बघा असं बँक काय करते, प्रत्येक ग्राहकाला कर्ज देत असते. तसंच बँकेकडे जमा करणारे पण काही ग्राहक असतात. आपण इथं उदाहरण एक बघितलं फक्त. हा व्यक्ती बँकेत ठेवी जमा करतोय, या ठेवीत बँक काय करते, पुढं कर्ज पुरवठा करते. आता मला सांगा, खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, आतापर्यंत ICICI या 1000 रुपयापैकी किती कर्ज पुरवठा केलाय, कर्ज किती वाटलंय. ICICI कडे जमा होते किती, 1000 रुपये. म्हणजे B ग्राहकाला किती दिले, 900 रुपये कर्ज दिले, 900 रुपये. C ग्राहकाला किती दिले, 800 रुपये कर्ज दिले. ठीक आहे, या 800 रुपये कर्ज. आणि D ग्राहकाला किती दिले, 700 रुपये कर्ज दिले, बरोबर. तर बँकेने दिलेलं हे 900, 800, 700 हा काय आहे, कर्ज पुरवठा आहे, कर्ज पुरवठा. आणि 1000 रुपये काय आहेत, बँकेच्या मूळ ठेवी आहेत ज्या ग्राहकांनी जमा केल्या होत्या, बरोबर. आता बघा, हे कर्ज पुरवठा करताना बँक रोख स्वरूपात देते का, तर नाही देत. काय करेल, बँक त्याच्या खात्यामध्ये जमा करेल, बरोबर. हे बँक खात्यामध्ये जमा करते म्हणजे कर्ज पुरवठा करताना ते कर्ज ठेवीमध्ये देईल, ते बचत खात्यामध्ये जमा करेल. आणि मग तो व्यक्ती चेकच्या माध्यमातून पैसे काढून घेईल. म्हणजे आहे त्या 1000 मधून बँकेने अधिक ठेवी निर्माण केल्या. पण किती ठेवी निर्माण केल्या बँकेने, 900, पुन्हा 800, पुन्हा 700. ठीक आहे, एकूण किती झाल्या, 7 × 21, 22, 23, 24, म्हणजे 2400 रुपये बँकेने काय केलं, कर्ज दिलं आहे. कर्ज बँकेकडे किती होते, 1000 रुपये होते. ठीक आहे, 1000 बँकेकडे 1000, 21, 21,
22 22 2 24 राईट. 2400 रुपये कर्ज पुरवठा केलाय. आता मला सांगा बँकेची पतनिर्मिती किती आहे? ओ खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, बँकेची पतनिर्मिती किती आहे? कुठल्याही बँका काय करतात, जे बँकेला बँकेत ठेवी जमा असतात त्या ठेवीपैकी बँका कर्ज पुरवठा करतात. ते बँकेने दिलेलं कर्ज डायरेक्ट रोख देत नाही, काय करतात, खात्यावर जमा करतात बँका. ते खात्यावर जमा केलेला पैसा म्हणजे काय आहे, बँकेच्या ठेवी आहेत. म्हणजे बँका ठेवीच्या माध्यमातून अजून ठेवी निर्माण करतात. त्या बँकेच्या जादा ठेवी निर्माण करणं म्हणजे बँकेची काय आहे, पतनिर्मिती होय, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बँकेने किती पतनिर्मिती केली, तर 2400 रुपयाची बँकेने पतनिर्मिती केली आहे. बँका या अशा प्रकारच्या पतनिर्मितीवर काम करत असतात. ठीक आहे. या अधिकची पतनिर्मिती म्हणजे बँकेचं उत्पन्न असेल. इथं क्लिअर तुम्हाला पतनिर्मिती म्हणजे काय एवढं क्लिअर झालं असेल, राईट. पतनिर्मिती म्हणजे काय एवढं तुम्हाला नक्कीच क्लिअर झालं असेल. ठेवींचे दोन प्रकार आणि बँकांची अधिकची पतनिर्मिती, हे लक्षात ठेवा. पतनिर्मिती कशातून होते. आता आपण हे एक उदाहरण बघितलं, बरोबर. दुसरं एक्झाम्पल बघू आपण. समजा एखादा ग्राहक आहे, समजा हा मी आहे. हो, समजा मी बँकेमध्ये समजा 10,000 रुपये जमा करतो. 10,000. समजा मला एसबीआय बँक खूप आवडते, मी एसबीआय मध्ये 10,000 जमा केलं. ठीक आहे. मी 10,000 जमा केले असतील एसबीआय मध्ये त्यावर व्याज देईल, बरोबर. आता आपण ठेवी जमा केलो की ठेवीवर काय मिळतं, व्याज मिळतं. आता 10,000 ठेवी जमा केले, यावर एसबीआय मला व्याज देईल. समजूयात की एसबीआय ठेवीवर 5% व्याज देते. ओके, 5% ठेवीवरचं व्याज आहे. तर एसबीआय काय करते, 10,000 स्वतःकडे बाळगत नाही. एसबीआय काय करेल, कारण त्यांना उत्पन्न मिळवायचे, बरोबर. त्यांना पतनिर्मिती करायची आहे. आणि पतनिर्मिती करण्यासाठी एसबीआय स्वतःकडले पैसे इतर ग्राहकाला काय करेल, कर्ज म्हणून देईल. किती देईल, समजा 9,500 रुपये कर्ज पुरवठा करेल. कारण एसबीआय कधीच कोणती बँक, कोणती व्यापारी बँक स्वतःकडे असलेल्या सगळा रोख पैसा कर्ज म्हणून देत नाही. पुढचे व्यवहार करण्यासाठी त्यांना पैसा लागतो, बरोबर. काही प्रमाणात ते कर्ज म्हणून दिलेलं असेल. आता समजा हे कर्ज दिलं असेल, कर्ज पुरवठा, यावर एसबीआय काय करेल, आता व्याज आकारेल. व्याज आकारेल. ठीक आहे. मग त्याचा व्याजदर किती आहे, समजा एसबीआयचा व्याजदर हा समजा आपण 8% आहे. 8%, बरोबर. आपण ठेवी जमा केली, ठेवीवर किती मिळालं, 5% मिळालं. बँकेने कर्ज पुरवठा केला, किती व्याज आकारलं, 8%. ठेवीवर बँका 5% कर्ज व्याज देतात आणि कर्ज किती आकारतात, 8%. मग ते वरचे जे 3% जादा आहे, ते 3% काय असेल, ते 3% बँकेचं काय आहे, उत्पन्न आहे, बरोबर. ते उत्पन्न म्हणजेच बँकेची काय असेल, पतनिर्मिती असेल, राईट. ते उत्पन्न म्हणजेच बँकेची पतनिर्मिती होय. ओके, चलो. आता मला सांगा बँका कशामधून पतनिर्मिती करतात. पतनिर्मितीची साधने कोणती आहेत, साधने, ती साधने समजून घ्या बघा. त्यातलं पहिलं साधन, बँका ठेवीच्या माध्यमातून पतनिर्मिती करतात. म्हणजे आपल्यासारखे जे ग्राहक बँकेत पैसे जमा करतात, तेच पैसे बँका कर्ज म्हणून देतात. त्या कर्जातून अजून जास्त ठेवी निर्माण करतात. त्या अधिकच्या ठेवी म्हणजे बँकेचे काय आहे, पतनिर्मिती होय. मग पतनिर्मितीचं एक साधन म्हणजे काय असेल, ठेवी आहेत. दुसरं साधन काय, तर तारणाच्या स्वरूपात दिलेलं कर्ज आहे. तारणाच्या स्वरूपातील कर्ज, स्वरूपातील कर्ज. आता अजून एक गोष्ट समजून घ्या, तारण म्हणजे काय. आपल्याला कर्ज घ्यायचं असेल तर आपण एखादी वस्तू ज्याला मूल्य आहे अशी कोणतीही वस्तू बँकेकडे गहाण ठेवतो. ते गहाण ठेवलेली वस्तू म्हणजे काय असेल, तारण असेल. सोनं किंवा जमीन किंवा रोखे, कर्जपत्र इत्यादी गोष्टी तारण म्हणून ठेवता येतात. ठीक आहे. तारणाच्या माध्यमातून बँका कर्ज पुरवठा करत असतात किंवा बँकेला अधिकचं कर्ज वाटता येईल. म्हणजे तारण या स्वरूपात दिलेलं कर्ज हे बँकेच्या पतनिर्मितीचं एक साधन आहे. ठीक आहे. त्यानंतर परत हुंड्या, तुम्हाला माहिती असतील हुंड्या. हुंड्या, हुंड्या काय आहेत, वचन चिठ्ठ्या आहेत. म्हणजे अशा प्रकारचे व्यापारी, समजा व्यापाऱ्यांना कर्ज हवंय तर व्यापारी त्यांच्याकडली वचन चिठ्ठी बँकेकडे गहाण ठेवून कर्ज घेतात. ठीक आहे. म्हणजे वचन चिठ्ठीच्या माध्यमातून बँका पतनिर्मिती करतात, हे त्याचं एक साधन असेल. हुंडी, तुम्हाला माहिती आहे की हुंडीचा कालावधी किती असतो, साधारणतः 365 दिवस म्हणजे 1 वर्ष हुंडीचा कालावधी आहे. कमी कालखंडाची हुंडी 90 दिवसाची असते. कमी कालावधी म्हणजे 90 दिवस किंवा 60 दिवस किंवा 30 दिवसाची हुंडी असू शकते. म्हणजे कुठलेही व्यापारी बँकेमध्ये स्वतःकडे हुंड्या हे गहाण ठेवून कर्ज घेतात. ठीक आहे. त्याचं आणखी कोणतं साधन आहे, तर अधिकर्ष नावाचं साधन आहे बघा, अधिकर्ष. आता अधिकर्ष म्हणजे काय, तर त्याला ओव्हरड्राफ्ट, ओव्हरड्राफ्ट म्हणतात. तर ओव्हरड्राफ्टचा अर्थ काय होतो बघा. समजा एखादा ग्राहकाचं एखाद्या बँकेत खातं आहे. ठीक, समजा आपण आयडीबीआय बँकेमध्ये एखाद्या ग्राहकाचं खातं आहे, बरोबर. आता ग्राहकाचे त्याच्या बँकेमध्ये
पैसे जमायचे समजा 50,000 रुपये, 50,000. पण याला अचानक काहीतरी काम पडलं असेल, समजा याला जास्त पैसे पाहिजे असतील, समजा त्याला 70,000 रुपये पाहिजे, 70,000. मग बँका काय करतात अशा वेळेला, एखाद्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे कमी असताना सुद्धा त्याला जास्त कर्ज देतात. म्हणजे तो जास्त पैसे बँकेतून काढू शकतो. त्याचे पैसे जमा किती आहेत? 70,000, 50,000 रुपये जमा आहेत. किती काढायचे त्याला? 70,000 काढायचे, बरोबर. मग हे 20,000 रुपये काय आहे? बँकेकडून त्या ग्राहकाला दिलेलं कर्ज आहे. त्या कर्जावर बँक व्याज घेईल. म्हणजे बँका काय करतात? अधिक कर्जाच्या माध्यमातून उत्पन्न कमवतात, बरोबर. हे पतनिर्मितीचं साधन आहे. बघा, ठेवीतून बँक उत्पन्न कमवतात, त्यानंतर तारणावर कर्ज देतात, त्यातून उत्पन्न कमवतात, त्यानंतर हुंड्या स्वीकारून बँका कर्ज पुरवठा करतात, किंवा अधिक कर्ज सुविधा देऊन सुद्धा बँका कर्ज पुरवठा करत असतात. ठीक आहे. दोन गोष्टी, बँकेला मिळणारं उत्पन्न हे बँक व्याजातून कमवते, किंवा जादा ठेवी निर्माण करून बँका उत्पन्न कमावतात. ह्यालाच बँकेची काय म्हणतो आपण? पतनिर्मिती म्हणतो. हे लक्षात ठेवा. पतनिर्मिती ही फक्त व्यापारी बँकाच करतात. आरबीआय पतनिर्मिती करत नाही. आरबीआय चलन निर्मिती करते. आरबीआय पैसा छापते, व्यापारी बँका पैसा छापत नाहीत. व्यापारी बँका स्वतःकडे जेवढा पैसा आहे त्या पैशातून त्या अधिक ठेवी निर्माण करतात, म्हणजे अधिक कर्ज पुरवठा करतात, त्यातून बँका उत्पन्न कमावतात. ते कमवलेले उत्पन्न म्हणजे बँकाचे काय असतील? पतनिर्मिती होय. आपण एक उदाहरण बघितलं, ठेवीतनं दिलेलं कर्ज, त्यातून मिळणारं बँकेला उत्पन्न म्हणजे पतनिर्मिती. ज्यावर आपण ठेवींचे प्रकार वगैरे बघितले होते. ठीक आहे. आपण आणखी पुढच्या लेक्चरला याच्याविषयी आणखी अशी जास्त माहिती पाहू करू. ठीक आहे. तुम्हाला ज्या ज्या संकल्पना लागणार आहेत, अशा बेसिक लहान संकल्पना छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून मी इथून अवेलेबल करून देणार आहे. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुम्हाला कुठली संकल्पना ऐकायची आहे त्याविषयी व्हिडिओ 100% अवेलेबल करून दिला जाईल. अधिक माहितीसाठी राजमुद्राचं यूट्यूब चॅनल आणि आमचे विषयानुसार टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.